नमस्कार मंडळी, मी वंदना नानोटे, मुख्य सेविका माथार्जुन, झरी जामणी, जिल्हा यवतमाळ. एक घास माईचा या कार्यक्रमात आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. सर्व आईंना एकच दररोज महत्त्वाचा प्रश्न पडलेला असतो, तो म्हणजे आज मी माझ्या बाळाला कुठला पौष्टिक पदार्थ खाऊ घालू. तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत काकडीचे थालीपीठ. हे थालीपीठ 9 महिने ते 12 महिने वयोगटातील बाळांसाठी आपण बनवणार आहोत. आणि काकडीचे थालीपीठ बनवण्यास सोपे आणि झटपट बनतात. चला तर बनवूया काकडीचे थालीपीठ. प्रथम मी हात साबणाने स्वच्छ धुते. भांडी पण स्वच्छ घेतली. त्याकरता लागणारे साहित्य: एक मध्यम आकाराची काकडी, एक छोटी वाटी ज्वारीचे पीठ, एक छोटी वाटी गव्हाचे पीठ, 5 ते 6 लसूण पाकळ्या, 10 पाने कढीपत्ता, 1 चमचा जिरं, 1 चमचा तीळ, अर्धा चमचा ओवा, 2 चमचे तेल, 1 वाटी गोड दही व चवीपुरते मीठ. मी प्रथम काकडी किसून घेतली. यामध्ये ज्वारीचे पीठ, गव्हाचे पीठ, लसूण, कढीपत्ता, जिरं यांची तयार केलेली पेस्ट, 1 चमचा तीळ, अर्धा चमचा ओवा व चवीपुरते मीठ घालूया आणि सगळं छान एकत्र करून घेऊया. सैलसर पीठ भिजवायचे आहे. गरम तव्यावर 1 चमचा तेल घालून पसरवून घेते. मी हाताला पाणी लावले आणि थालीपीठ हातावर थापून घेतले आणि लोखंडी तव्यावर टाकले. हाताला परत पाणी लावून तव्यावर जेवढे पातळ पसरवता येतील तेवढं थापायचं. अशा प्रकारे दोन्ही बाजूने काठाकाठाने तेल सोडून मंद आचेवर खरपूस भाजून घ्यायचं. काकडीचे थालीपीठ हे लहान मुलांसोबतच गरोदर माता आणि स्तनदा माता यांना सुद्धा देऊ शकतो. अशा प्रकारे आपले काकडीचे थालीपीठ तयार आहे. तुम्ही हे थालीपीठ गोड दह्यासोबत आपल्या बाळाला खाऊ घालू शकता.